आपल्यासोबत राज्याचे कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार सर आहेत। सर, वाईट काळामध्ये एकनाथ शिंदेंना तुम्ही सगळ्यांनी साथ दिली, पण तिकीट मिळवण्यासाठी कष्ट करावे लागतात। उदाहरण आपण हेमंत गोडसे साहेबांचं पाहिले। नाही, कसं आहे, प्रत्येक राजकारणामध्ये कष्ट करणे हा राजकीय पुढाऱ्याचा आपला स्वतःची ज्या पद्धतीने आपण राजकारण करतो त्या पक्षाच्या नेत्यांना बोलणं किंवा तिकीट मागणं ही माझ्या माहितीप्रमाणे लोकशाहीचा एक भाग आहे। आणि हेमंत गोडसे साहेब एक नेते आहेत, एक चांगला उमदा असा कार्यकर्ता बी आहे, नेता बी आहे, लोकसभेमध्ये चांगलं काम बी केलेलं आहे। म्हणून आता त्याच्या 3 पक्ष एकत्रित आल्यानंतर थोडीफार अशी अडचण निर्माण होते। हेमंत पाटील भावना गवळी सारखीच वेळ हेमंत गोडसेंना येणार का त्यांच्याबाबत आनंदाची बातमी येणार? मला असं वाटतं एक आनंदाची बातमी येईल, हेमंत गोडसे साहेबच आमचे उमेदवार राहतील। साहेब, उद्धव ठाकरे म्हणतायत की निवडणूक आयोगाची नोटीस जरी आली तरी जय भवानी हा शब्द काढणार नाही, म्हणजे त्यांनी निवडणूक आयोगाला आव्हान दिलेलं आहे। हे कसं आहे, नोटीसमध्ये कोणीही तक्रार केली तर शेवटी तक्रार करणाऱ्याची जी बाजू असते ती ऐकून घेऊन त्याच्यावर विचारविनिमय करणे, त्याच्याबद्दल माहिती घेणे हे इलेक्शन कमिशनरचं कामच आहे। आणि ते केल्यानंतर आम्हाला भवानी शब्दाबद्दल माझ्यासारख्या कार्यकर्त्यालाही आदर आहे, त्याच्याबद्दल कोणालाही शंकेचं काम नाही। उद्धव ठाकरे प्रचाराला बाहेर निघालेत आणि ते म्हणालेत की मी खोटारड्या लोकांची लंका जाळायला बाहेर निघालोय। आता खोटारडे कोण आहे काय 2019 मध्ये तुम्ही बघितलं का? आम्ही ज्यांच्या सोबत युती केली, ज्या लोकांच्या सोबत खांद्याला खांदा लावून आम्ही निवडून आलो आणि नंतर त्यांना सोडून दिलं, तर हे खोटारडापणा कोणाला लायसन द्यायची गरज नाही। हे तर याच्याबद्दल सर्वात चांगलं कोणी उत्तर देऊ शकतात तर ते मला वाटतं संजय राऊत। संजय राऊत हे दररोज टीका करत असल्यानं मनसेनं त्यांचा मनोरुग्णाचा फॉर्म भरलाय। तुम्ही राज्याचे मंत्री आहात। नाही, असं मी इतक्या खालच्या टोकावर बोलणार नाही, परंतु त्यांच्या बोलताना ज्या विषय त्यांनाही जे कानामध्ये तिकडून बोलल्या जातं तेच बोलतात। ते त्यांची स्वतःची भाषा कमी असते आणि त्यांना मिळालेली माहिती, त्यांना दिलेला जे काही जे कोच करतात आणि ते बोलतात, त्या बोलण्यामध्ये त्यांचा थोडा तोल हुकतोय आणि याच्यामध्ये पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजगी होती। शेवटचा प्रश्न आहे, तुमचे जे उमेदवार आहेत त्यांच्याबाबत शिवसेना आमदार संतोष बांगर म्हणालेत की आला बाबूराव, परंतु अंबादास दानवे म्हणाले की आम्ही निवडणुकीच्या नंतर गेला बाबूराव गाणे लावणार। अजून तो गाणं निघाला नाही, पण हे गाणं निघालेलं आहे आणि हे राहणार। आला बाबूराव हे जे आपल्या राज्यामध्ये नव्हे तर आपल्या विभागामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये बऱ्यापैकी गाजलेलं गाणं आहे। तेच आमचे संतोष बांगर साहेब बोलले। मला वाटतं का दानवे साहेबावर ती पाळी येणार नाही। बरं साहेब, तुम्ही आता प्रचारासाठी हिंगोलीत दाखल झालात, पण हिंगोली जिल्ह्यात मोठी बंडखोरी झालेली आहे। शिवाजी जाधवांनी तुमच्या महायुतीच्या विरोधात फॉर्म भरलाय। मुख्यमंत्र्यांनी त्यांना फोन केल्याची माहिती आहे, पण ते ऐकत नाहीत। नाही, असं आहे का, शेवटी कोणताही कार्यकर्ता नाराज असेल, नेता नाराज असेल तर एकमेकाला नेते फोन करतात आणि हे नाही ऐकणं ते त्यांची स्वतःच्यावर असतं। कारण की जे कार्यकर्ता ऐकतो, जो नेता ऐकतो, तो त्याची गुडफेत, त्याचा मैत्रीपणा किंवा नेत्याचा आदेशचा किंवा नेत्याच्या विनंतीला मान देणं, ह्या सर्व गोष्टी एकत्रित केल्या तर मला असं वाटतंय का एकनाथरावजी शिंदे ज्यांना ज्यांना बोलतात ते निश्चित ऐकतात। त्यांच्याशी त्यांचं बोलणं झालं का नाही मला माहित नाही। तुम्ही पालकमंत्री आहात, राजू नवघरेंनी देखील एका जाहीर कार्यक्रमामध्ये सभेचा प्रचार करण्यासाठी आले होते आणि ते अपप्रचार करून गेले, त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। नाही, असं काही घडलं असेल तर मी राजू नवघरे माझे मित्र आहेत, मी त्यांना बोलणार। शेवटी पालकमंत्री या नात्याने त्यांना विनंती करणार का आपली ही जी महायुती आहे या महायुतीमध्ये आदरणीय अजितदादा पवार यांचे ते मानणारे, त्यांना सर्व पर्यायीने त्यांच्यासोबत राहणारे आणि मला वाटतं की अजितदादाच्या कोणत्याही गोष्टीला ते विरोध कधी करत नाही, माझा जो अनुभव आहे। आणि निश्चित अजितदादा याच्याबद्दल खुलासा करू शकतात, त्यांच्या नेत्याला ते आमदार महोदयांना बोलू शकतात, मी त्यांना बोलणं उचित होणार नाही। 400 पार पुढे जाण्यासाठी 4 दिवस राहिलेले आहेत, काय पुढची खेळी असेल? नाही, अजून 4 दिवस नाही, अजून 5 टप्पे बाकी आहे आणि 5 टप्प्यामध्ये होणाऱ्या हिंगोली 26 तारखेला आहे मतदान, पण रिझल्ट 4 तारखेलाच येणार आणि निश्चित याच्याबद्दल मला वाटतं की 400 पारचा जो नारा सन्माननीय पंतप्रधान मोदींनी दिला तो खरा ठरेल। तर हे होते राज्याचे कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार, आणि अब्दुल सत्तारांनी हिंगोली लोकसभेमध्ये प्रचार करण्यासाठी आज सभा घेतलेल्या होत्या आणि या सभेदरम्यान त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरती भाष्य केलं आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.